ज्ञानेश्वरी पठण अध्याय 14 ओव्या 26 ते 50 श्लोक 1 ते 1। हे असो आता वांझटा तो ज्ञानार्थ करूनी गोमटा ग्रंथुदावी उत्कंठा बंगोनेदी हो काजी स्वामी हेची पाहत होतो मी जे श्रीमुखे मनात तुम्ही ग्रंथु सांग ते जे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू वरी आला पुरू पियुषाचा तरी आता येणे प्रसादे विन्यासे विद्गधे मूळशास्त्रपदे वाखाणीन तरी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोणी बुडे ना श्रवणे तरी चाडे वाढी हो दिसे तैसे बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुणी घरी गुरु कृपेचा तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी सावळले जे क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया आणि हाची प्रकृती गतू सुख दुःख भोगी हेतू अथवा गुणाती तू केवळ हा तरी कैसा पा असंगा संगू कोण तो क्षेत्रज्ञ योगू सुख दुःखादि भोगू केवी तया गुणते कैसे किती बांधते कवणे रीती ना तरी गुणातिथी चिन्हे काही एव इया आघवया अर्थारूप करावया विशो एत 14व्या अध्यायासी तरी तो आता ऐसा प्रस्तुत पर्येसा अभिप्राय विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मेळवणी या ज्ञाना झोंबावे हो आम्ही मागा तुझ भोवती दाविले हे उपपत्ती तरी अजून प्रतीती कुशी न निघे श्री भगवान वाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः म्हणून गा पुढती सांगी जाईल तुझ प्रती पर म्हणून श्रुती दाहरिले जे एरविज्ञान हे आपुले परिपर ऐसे निझाले जे आवडूनी घेतले भवस्वर्गादिक आगायाची कारणे हे उत्तम सर्वापरे मी म्हणे जे तुम्ही हे तृणे ये रे ज्ञाने जे भवस्वर्गाते जाणती यागची चांग म्हणती पारखी फुडी आथी भेदी जया ती आगवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैसा वातोर्मी गगने गिळी जाती अंती
का उदिते रश्मी राजे लोपिली चंद्रादि तेजे नाना प्रयांबुमाजे नदी नद तैसे येणे पाहले या ज्ञान जात जायत लया मनोनिया धनंजया उत्तम हे अनादीजे मुक्ता आपुला असे पंडुसुता तो मोक्षु हाता येता होय जेणे दयाची या प्रतिती विचारवीरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उधवू मने मन घालून मागे विश्रांती झालियास अंगे ते देही देहा जोगे होई होती चीना रामकृष्ण हरी।